पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, दयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वत आघवे जिवेशिये, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजखूण। हाताचढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जै हृदय वसो निठाय। तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो नियाता। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः। एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण भगवती ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाचं, ज्याचं नाम क्षेत्रज्ञ विभाग योग असं लिहिलेलं आहे, की ज्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेली ब्रह्मविद्या ज्या जिज्ञासूला आत्मसात होईल तर त्याला ब्रह्मानुभव प्राप्त होईल, ब्रह्माचा साक्षात्कार होईल। यासाठी ज्ञानोबारायांनी आपलं हृदय सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी तुमच्या आमच्या हृदयामध्ये ह्या ब्रह्मविद्या संक्रमित करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केलेला आहे। आणि ती कोणाला तर आबाल सुबोध व्हावी, सर्वांना, सर्वसामान्याला देखील ह्या ब्रह्मविद्येचं श्रवण करून त्याला मी ब्रह्म आहे, मी असंग निर्विकार ब्रह्म आहे, मी अखंड व्यापक निरतिशय व्यापक असणारं, किंबहुना माझ्याशिवाय दुसरं कोणत्याही पदार्थाची सत्ता नाही, केवळ सद्रूप सत्तारूप असणारा मीच आहे, केवळ ज्ञानरूप असणारा मी आहे आणि आनंद घन असणारा मी आहे। माझ्याशिवाय विचाराच्या अंती आता विचार करताना दुसरा कोणताही पदार्थ राहत नाही। विचार मागुता पावली निघे, काय जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पावली निघे। तरकुई हे आयनी नेघे अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान। हे जे ज्ञान आहे 7व्या अध्यायात प्रतिज्ञा केलेलं, तर ते ज्ञान या ठिकाणी अत्यंत स्पष्ट रीतीनं विस्तारपूर्वक माऊली आपल्याला सांगतात। आणि ते ऐकण्याचा, त्याविषयी चर्चा करण्याचा सुयोग आपल्याला या ठिकाणी भगवान संत सम्राट माऊलींच्या संस्थानाच्या आयोजनातून आलेला आहे। म्हणून हे आपल्या जीवनातले चातुर्मास्य पर्वामधले, नवरात्रामधले एक पावन अशा प्रकारचं पर्व आहे। आणि त्या पर्वामध्ये आपण माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून पवित्र सलीला असणारी इंद्रायणी, त्या इंद्रायणी मातेच्या तटाकामध्ये माऊलींच्या
कुशीमध्ये आपण या ठिकाणी हे चिंतन करीत आहोत। असो, या ठिकाणी आपला विषय चालू आहे की क्षेत्रात संबंधाने क्षेत्राचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे। तो ऋषीमुनींनी वेदातल्या मंत्रांनी, बृहत सामसूत्रांनी किंवा ब्रह्मसूत्रांनी याचा विचार केलेला आहे आणि ह्या क्षेत्रासंबंधाने अनेकांचे अनेक मत आहेत। किंबहुना जे काही आस्तिक नास्तिक दर्शनकार, ते दर्शनकार ह्या क्षेत्रासंबंधाने काय विचार करतात तो आपण आतापर्यंत साधारणपणे पाहिला। तर या ठिकाणी आता भगवान म्हणतात की मी तुला आता सविस्तर आपलं संक्षेपामध्ये मी तुला हे क्षेत्राचं स्वरूप सांगतो। त्या क्षेत्रामध्ये 36 घटक येतात किंवा 36 तत्व असं त्याला म्हणायचं। ते वास्तविक तत्वाभास आहेत। क्षेत्रच भाषिक असल्यामुळं, आभाषिक असल्यामुळं, मायिक असल्यामुळं त्या क्षेत्रामधले सगळे घटक मायिक आहे। परंतु आपल्याला परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी ही सर्व 36 घटक रूप असणारी विकारासहित कार्याची उपाधी किंवा त्याचं कारण असणारी माया, त्या कारणरूपा मायेची उपाधी केल्याशिवाय अद्वैत सांगावे बोले तई द्वैत घेपे, ह्या अद्वैताचं चिंतन करायचं झालं तर त्यांनी सांगितलं शून्यदय दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तई द्वैत घेपे। हे द्वैत स्वीकारलं की हळूहळू ह्या द्वैताचा निराश केला की खाली अद्वैतच त्या ठिकाणी राहतं। म्हणून ह्या अद्वैत तत्वाचं ज्ञान करून देण्याची पद्धती आलेली आहे की द्वैताचा अगोदर अंगीकार करायचा, द्वैताचं स्वरूप समजावून सांगायचं आणि द्वैत मिथ्या ठरल्यानंतर त्या द्वैताचं अधिष्ठान असणारं अद्वैत आत्मतत्व या उर्वरित ठेवायचं। अशी ही संप्रदाय परंपरा आत्तापर्यंत चाललेली आहे। आत्मज्ञानाचा हा उपाय आहे आणि तो उपाय या ठिकाणी भगवान परमात्मा सांगत असताना ह्या क्षेत्राचं स्वरूप आपल्याला सांगतात। क्षेत्र सांगताना कारणरूप असणारी अविद्या, अव्यक्त, अव्याकृत, प्रकृती, माया असं किंवा ब्रह्माची असणारी चित्शक्ती असं तिचं वर्णन करतात। ही नावं जरी असली अनेक तरी सर्वांचा अर्थ एकच आहे। त्या सर्वांच्या विषयी वर्णन करताना हे 36 घटक कोणते असं सांगतात सर्वात प्रथम सांगतात हे जे स्थूल आहेत महाभूत, त्या पंचमहाभूताचं कारण असणारा अहंकार, त्या अहंकाराचं कारण असणारी बुद्धीचं कारण असणारं अव्यक्त, नंतर त्याचीच कार्यरूप असणारी अशा प्रकारची इंद्रिये, ती पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्या पंचकर्मेंद्रियांचे 5 असणारे आपले पंचज्ञानेंद्रियाचे असणारे 5 विषय। आणि ज्ञानोबरायांनी या ठिकाणी दशकांचा असं म्हटलेलं आहे। पंचकर्मेंद्रिय देखील कार्य करतात म्हणून त्या पंचकर्मेंद्रियांचे 5 विषय आणि पंचज्ञानेंद्रियांचे 5 विषय। त्याच्यानंतर त्या सर्वांचा विकार रूप असणं, कारण विकारासहित सांगतो असं परमात्म्याने आपल्या पाठीमागं सांगितलं। सविकारम उदाहृतम, विकारासहित सांगतो। तर त्या ठिकाणी विकार कोणते, तर हे जे आपण पाहत आहोत सध्या, इच्छा, द्वेषः, सुखम दुःखम, संघात, चेतना, धृती, हे 7 काय आहेत, विकार आहेत। आणि त्याचं आपण चिंतन साधारणपणे केलं। इच्छा, द्वेष, सुख, दुःख यांचा विचार केला। आता संघात, चेतना आणि धृती यांचंही साधारणपणे आपण पाहिलं। ओझरतं त्याचं जर चिंतन करायचं झालं तर या ठिकाणी संघात हा शब्द आहे। संघात म्हणजे समुदाय, म्हणजे पंचमहाभूत जर एकत्र आली, त्यांचं पंचीकरण झालं तर ही सगळी सृष्टी बनते। पण त्यासाठी त्यांचा संघात व्हायला पाहिजे। म्हणजे हे क्षेत्राचं निर्मिती होण्यासाठी ही जी तत्त्व आहेत ती तत्त्व एकत्र आली पाहिजे। जसं आपण कालच पाहिलं, शरीरामध्ये रस आहे, रक्त आहे, मांस आहे, पण शरीर हे नाव कधी येतं, शरीर कधी निर्माण होतं, ही सर्वच्या सर्व नसा, नाड्या, अस्थी ह्या सगळे जर एकत्र आले तर त्या ठिकाणी हा सर्वांना एकत्रित करण्याचा जो धर्म आहे, आपलं सर्वांचं एकत्रित होणं आहे, त्याला काय म्हणतात, संघात असं म्हणतात। आणि त्याच्यासाठी चेतना पाहिजे। कधीही एखादी असद वस्तू आहे ती कधी किंवा जड वस्तू आहे, असद जड असणारा पदार्थ तो सर्वांना एकत्रीकरण करू शकत नाही। तर ते करण्यासाठी त्या ठिकाणी चेतना पाहिजे। चेतना म्हणजे चिदाभास पाहिजे। वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की चैतन्य
किंवा मूळ असणारे जे चैतन्य आहे ते असंग निर्विकार असल्यामुळं ते काहीही करीत नाही, न कुर्वे न कारये, ते काही करतही नाही आणि काही करवीत पण नाही. मग हा सगळा व्यवहार जो आहे तो सगळा व्यवहार आभास करत असतो. एक तर जीवाचा व्यवहार जो आहे तो बुद्धीमध्ये पडलेला आभास करत असतो आणि किंवा मलिन सत्वात्मक अविद्येमध्ये जीवाच्या ठिकाणी होणारे सर्व व्यवहार घडतात. किंवा जे समष्टीच्या दृष्टीनं पाहिलं तर शुद्ध सत्वात्मिका मायामध्ये पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे ते सर्व जगद उत्पत्ती स्थिती लयाचा व्यवहार करत असतं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हे जे हा जो पडलेला उपाधीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे, व्यष्टीचा चिदाभास किंवा समष्टीचा चिदाभास अशी आपल्याला समजण्यासाठी त्याची कल्पना केली. वास्तविक चैतन्य एकच आहे आणि त्याच चैतन्याचं बुद्धी उपाधीमध्ये आणि माया उपाधीमध्ये प्रतिबिंब पडतं. बुद्धी उपाधीमध्ये किंवा व्यष्टी अज्ञानामध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब पडतं त्याला जीव असं नाव येतं आणि ज्या वेळेला त्याचंच प्रतिबिंब शुद्ध सत्वात्मिका मायामध्ये पडतं तेव्हा त्याचं नाव ईश्वर असं होतं. परंतु ह्या उपाधीचा जर आपण बाध केला, उपाधी मिथ्या आहे असं जाणलं तर एकच चैतन्य अवशिष्ट राहतं आणि त्यामुळं या ठिकाणी त्याला लक्षणा म्हणतात. लक्षणे भागत्याग लक्षणा असं म्हणतात. आपल्याला वेळ मिळाला तर आपण थोडंसं त्याचा विचार करू. पण या ठिकाणी हे दोन्ही उपाधी जे आहेत ह्या दोन्ही उपाधी मिथ्या आहेत. त्या मिथ्या उपाधीचा जर आपण बाध केला तर बाध समानाधिकरण्याने त्या उपाधी पण परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतात आणि मुख्य सामानाधिकरण्याने जे प्रत्यगात्म चैतन्य आहे ते किंवा कुटस्थ चैतन्य आहे किंवा जे व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य, आत्मचैतन्य त्याचं ब्रह्मचैतन्याशी नित्याचं ऐक्य आहे. हे जेव्हा आपल्याला कोणत्याही संशय आणि विपरीत भावना यांनी विवर्जित होऊन आपल्या बुद्धीचा निश्चय होतो की मी ब्रह्म आहे, त्यावेळेला हा पुरुष संपूर्ण ह्या संसार बंधनाच्या जोखडातून कायमचा मुक्त होतो. अशी स्थिती आहे आणि म्हणून यासाठी हे क्षेत्र जे आहे ह्या कार्यरूप क्षेत्राचा विचार या ठिकाणी सांगितला. तर संघात म्हणजे सर्वांचा समुदाय अशा प्रकारचं सांगतात. चेतना म्हणजे हा चिदाभास असा त्याचा अर्थ झाला. हा चिदाभास ही चेतना दोन प्रकारची आहे. ही चेतना ज्या वेळेला मन संकल्प विकल्प करतं त्यावेळेला ही चेतना असते. बुद्धी ज्या वेळेला निश्चय करते त्यावेळेला ही चेतना असते. पण बुद्धी उपाधीसहित असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्याकडं या ठिकाणी हे कार्याचं कर्तृत्व कधीही जात नाही. हे कोणाकडं आहे? मूळ चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे बुद्धीमध्ये किंवा मायेमध्ये त्याच्या ठिकाणी हे कर्तृत्व भोक्तृत्व राहतं. परंतु ते जर नसेल, ते चिदाभास नसेल तर त्या ठिकाणी हे कोणतीही आपली क्रिया होऊ शकत नाही. कारण जे मूळ चैतन्य आहे ते अक्रिय किंवा नैष्कर्म्य स्वरूप अशा स्वरूपाचं असल्यामुळं, असंग उदासीन असल्यामुळं हा चिदाभास किंवा ही त्याला चेतना असं म्हणतात की चेतना सर्व करत राहते. म्हणजे ज्या वेळेला बुद्धीचा निश्चय नाही किंवा बुद्धी निश्चयात प्रवृत्त नाही, मनाचा संकल्प विकल्प नाही, अशाही काळामध्ये जे विद्यमान असणारं चैतन्य म्हणजे त्या चैतन्याचा आभास अर्थात त्यालाच काय म्हणतात? चेतना असं म्हणतात. आणि धृती म्हणजे अनेक पदार्थांना एकत्र जोडून ठेवण्याचं सामर्थ्य. जसा घरामध्ये अनेक घटक परस्पर विरुद्ध असले तरीसुद्धा त्या घरातला जो कारभारी आहे तो त्या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे ही सर्व तत्त्व आहेत ती ही सर्व तत्त्व एकत्र ठेवण्याचं कार्य जो चिदाभास करतो त्याला काय म्हणतात? धृती. आणि धृती हा एक प्रकारचा विकार आहे. म्हणून या ठिकाणी ही धृती किंवा एखाद्या वेळेस आपण म्हणतो आज मला उत्साह नाही, मला करण्याचं जे काम आहे तर त्या ठिकाणी मला आज गळून गेल्यासारखं झालं. परंतु जेव्हा त्याच्यापासून आपल्याला एखादा लाभ समोर आहे अशा वेळेला मनुष्य काय म्हणतो? हे कर्तव्य आहे, मी हे करणारच. आणि त्या ठिकाणी तो जे काही धैर्य, सात्विक धैर्य धारण करतो, उत्साह आणतो आणि ते कार्य करण्याला प्रवृत्त होतो. ही जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिलासुद्धा धृती असं म्हणतात. ही धृती सर्वांना
एकत्रित जोडून ठेवण्याचं कार्य करते. काल आपण पाहिलं जसा हा गुडघ्याचा सांधा आहे, मनगटाचा सांधा आहे, तर ही तो मनगटाच्या सांध्यामध्ये या ठिकाणी 8 हाडं आहेत आणि त्या 8 हाडांना एकत्र जोडून त्यांचं संधी करण्याचं कार्य होतं. याचाच अर्थ ते सगळी एकत्र ठेवण्याचं कार्य होतं. तेव्हा आपलं मनगट कार्यकारी होतं. तशी ही चेतना आपलं तशा प्रकारची ही काय धृती हा जो काही क्षेत्रामध्ये असणारा घटक आहे तो हे कार्य करतो. सर्वांचं संधान, संधी, एकत्रीकरण, जुळवाजुळव करण्याचं कार्य करतो. अशा प्रकारे पण ते सुद्धा काय आहे, क्षेत्रच आहे असा विचार आपण आतापर्यंत केला. आता हे 36 तत्त्व झाल्यानंतर माऊली प्रत्येक तत्त्वाचं काय काय स्वरूप आहे ते सांगण्याला आरंभ करतात. ओव्या थोड्याशा अधिक आहेत, परंतु आपण त्याचा थोडा वेगाने परंतु त्या ओवीच्या पदांचा स्पर्श किंवा त्याचा आशय कळून घेण्याचा प्रयत्न करीत आपण ह्या ओव्यांचा पांगता अर्थ ज्याला म्हणतात पंक्तिशः, तर तो शब्दशः अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता माऊली सांगतात ओवी क्रमांक 75 आहे. आता महाभूते कवने कवन विषयो कैशी करणे हे वेगळं आलेपणे एक सांगो. आपल्यासमोर जर ज्ञानेश्वरी असेल तर आपल्याला हे याचं चिंतन करणं अधिक सुलभ होईल. तर आता सांगतात आता म्हणजे याच्यानंतर म्हणजे आता फक्त त्यांचा उल्लेख किंवा निर्देश केला ही 36 तत्त्व कोणती. आता त्या एका तत्त्वाचा आपण थोडा परामर्श घेऊ. म्हणून म्हणतात की आता म्हणजे याच्यानंतर महाभूते कवने महाभूते ही कोणकोणती महाभूतं आहेत. कवन विषयो कैशी करणे, कवन विषय हे 5 विषय कोणते आहेत आणि कैशी करणे, आणि ही करणं म्हणजे ज्ञानाची साधनं जी आहेत ती साधनं कोणती. काही बाह्यकरणं आहेत इंद्रियादी, आतमध्ये अंतःकरण आहे. तर हे कोणती या ठिकाणी त्या विषय संपादन करणारी त्या विषयांना मिळवणारी किंवा जाणणारी किंवा त्याच्यामध्ये प्रवृत्त करणारी कोणकोणती करणं म्हणजे कोणकोणती इंद्रिय आहेत हे वेगळं आलेपणे एक सांगू. हे आता वेगवेगळं करून ते एकेका त्या इंद्रियांचं किंवा त्या करणांचं विषयांचं एक महाभूतांचं ते एक सांगू. एकेकाचं आम्ही आता पुढं सांगू किंवा त्याचं वर्णन निरूपण करू. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे. तरी आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही काय सांगितलं, पृथ्वी, आप, तेज म्हणजे अग्नी, वायू, नंतर व्योम म्हणजे आकाश, ये तुझं सांगितली ही तुला सांगितली. तर हे पंडुकुमारा, हे पंडुपुत्रा अर्जुना, हे 5 महाभूते सांगितली ती बुझ, ती तू जाणून घे. पंचमहाभूते ही 5 आहेत आणि कोणती आहे तर पृथ्वीपासून आकाशापर्यंत असणारी ही पंचमहाभूतं तू आमच्याकडून ऐक आणि जाणून घे. आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगुढू नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी का न फुलता कळिकी आमोद जैसा किंबहुना काष्टी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्युजो असे. जैसा ज्वरू धातू गतू आपथ्याचे मिश पाहतू मग झालिया आतू बाहेरी व्यापी तैशी 5ही गाठी पडे जई देहाकारू उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकारुगा. आता ह्या 76 ओवीपासून 81 ओवीपर्यंत ह्या 6 ओव्यामध्ये या ठिकाणी माऊली अहंकार सांगतात. महाभूतानी भगवंताची प्रतिज्ञा होती का क्षेत्रामध्ये महाभूत आहेत, महाभूतं सांगितली. आता याच्यानंतर अहंकार सांगितला होता 2 क्रमांकाला. आता तो आपण अहंकार म्हणतो. अहंकार काही आपल्याला कोणत्या इंद्रियांना दिसत नाही. जो अहंकार आपल्याला रात्रंदिवस नाचवतो, जो आपल्याला सारखे सुखदुःखाचे भोग भोगायला प्रवृत्त करतो तोच अहंकार. पण नेमका अहंकार म्हणजे कशाला म्हणावं हे आपल्याला माहीत नाही. तेव्हा त्या अहंकाराचं स्वरूप ह्या 6 ओव्यातून माऊली सांगतात. बघा 77 क्रमांकाची ओवी.
आणि जागतीय दशेत. माऊली आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात अहंकार नेमकं काय तत्व आहे, ते कसं आपल्या बुद्धीवर आरूढ होईल. तर त्याच्यासाठी अगोदर त्याचं उदाहरण सांगताना अनेक दृष्टांत देतात माऊली. तो अहंकार काय आपल्याला दिसत नाही म्हणजे तो गुप्त असतो. पण गुप्त कसा असतो तर त्याविषयी सांगतात. तर जागतीय दशे, जागतीय म्हणजे आपण जागृत अवस्था, म्हणजे आपण जागे असताना. स्वप्न लपाले असे. आता आपल्याला रात्री स्वप्न पडलं, पण जागृत अवस्थेमध्ये स्वप्नातले पदार्थ आहेत का आपल्यासमोर? स्वप्न आहे का? स्वप्न नाही. पण तो स्वप्न कायमचं नष्ट झालं आहे का जागा झाल्यावर? पुन्हा आपण सुषुप्तीमध्ये किंवा झोपेमध्ये जातो तेव्हा स्वप्न पडतात. पण जागृत अवस्थे मात्र ते स्वप्न काय आहे? लपून आहे. म्हणजे ते जागृत स्वप्नावस्था ह्या जागृत अवस्थेमध्ये लीन झालेली आहे. म्हणजे ती नाही असं नाही आहे, पण दिसत नाही. ना तरी अवसे चंद्रगुढू, ना तरी म्हणजे अथवा, अवसे म्हणजे अमावास्येच्या दिवशी चंद्रगुढू, चंद्र काय असतो? गूढ असतो. आता तुम्ही पहा, जेव्हा प्रतिपदे अमावास्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, चंद्र नाहीसा झाला आहे का? नाही, फक्त लुप्त झालेला आहे, गुप्त झालेला आहे, गूढ आहे. आपल्या ज्ञानाला तो विषय होत नाही, आपल्याला कळत नाही, दिसत नाही. परंतु तो नाही असं म्हणता येईल का? मग तो चंद्र नाहीसा झाला का? गूढ रूपाने आहे, गूढ रूपाने आहे. अजून उदाहरण देतात, सगळे आपल्या अनुभवाची उदाहरणं देतात माऊली. अनेक उदाहरणं देतात याच्यासाठी का त्या उदाहरणां कोणत्या तरी एका उदाहरणाने का होईना आपल्याला सिद्धांत कळावा. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, का न फुलता कळिकी आमोदो जैसा. नाना म्हणजे अथवा. ज्ञानेश्वरीमध्ये ना तरी आलं म्हणजे अथवा, किंवा नाना आलं म्हणजे याचा अर्थ, नाना शब्दाचा अर्थ आहे अनेक, परंतु बऱ्याच वेळेला नाना शब्द अगोदर देतात, तो अथवा या अर्थाने देतात. तर नाना अप्रौढ बाळकी, अप्रौढ म्हणजे ज्याला अजून प्रौढता किंवा तारुण्य आलेलं नाही, असा जो लहान बालक आहे, त्या बालकामध्ये तारुण्य दिसतं का आपल्याला? तारुण्यपणाची जी लक्षणं आहेत ते लहान मुलाच्या ठिकाणी दिसत नाही. लहान मूल हे साक्षात जणू काही निर्गुण निर्विकार ब्रह्म आहे, असं इतकं त्या निरागस आहे. परंतु त्याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. लहान मुलगा रागावलं आपण तर एक क्षणात विसरून जातं आणि पुन्हा मनुष्याला बिलगतं. मग त्याच्या ठिकाणी तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जैसा, अशा प्रकारची लक्षणं लहान बालकाच्या ठिकाणी का? नाही. पण जेव्हा ते तारुण्यात येतं तेव्हा दिसतात की नाही? मग आता कुठे गेली ती लक्षणं? तर अप्रौढ बारकी तारुण्य थोकीर आहे. ते तारुण्य आहेत, ते पुढचे गुणधर्म आहेत. म्हणतात ना तुकाराम महाराज की गाढवाचे ताने आणि पालटते क्षणी क्षणी, तैसे आधमाचे गुण एकविध नाही मन. अशा प्रकारचं लहान बालकामध्येही हे तारुण्याचे गुणधर्म सर्व असतात, पण ते थोकीर आहे. त्या ठिकाणी ते लपून असतात, गूढ असतात. का न फुलता कळिकी आमोदू जैसा, किंवा जैसा आमोदू कळिकी न फुलता आमोदू. कळिकी म्हणजे ज्या पुष्पाच्या ज्या कळ्या असतात, आणि न फुलता म्हणजे त्या फुलल्या नाही, म्हणजे अजून उमलल्या नाही. ज्या वेळेला ते कमल उमलतं त्यावेळेला काय होतं? सर्वत्र सुगंध पसरतो. पण तो सुगंध जिथं कुठून अचानक आला आहे का? त्याच कमलामधून आला आहे. पण आता येतो का? नाही. परंतु तो ज्या अर्थी उमलल्यानंतर येतो त्या अर्थी उमललेल्या कमळात तो होता, पण प्रत्यक्ष अनुभवाला येत नव्हता, पण गुप्त त्या ठिकाणी होता. कारण वेदाचा सिद्धांत आहे, नही असतः सज्जायते. जर असद वस्तूपासून, वंध्यापुत्रापासून त्या ठिकाणी पुत्रोत्पत्ती कधीच होत नाही. जर पदार्थ असला तरच त्या ठिकाणी तो काय होतो? प्रगट होईल. नाही तर तो प्रगट होण्याच्या अगोदर कुठंतरी असला पाहिजे. ह्या जे काही निरुक्त शास्त्र आहे त्याच्यामध्ये जे षड्भाव विकार सांगितले, आपण एक दिवस चिंतन थोडंसं केलं होतं की त्या ठिकाणी ते सांगतात कोणताही पदार्थ जो आहे ना जायते अस्ति असा त्यांचा क्रम आहे. तो जन्मतो आणि मग तो अस्तित्वात येतो, किंवा अस्ति व्यवहाराला योग्य होतो. याचाच अर्थ काय आहे की तो पदार्थ जर नव्हता तर आता उत्पन्न झाला तेव्हा तो पदार्थ आहे, उत्पन्न झाला नव्हता तेव्हा तो पदार्थ नव्हताच असं मानतात. परंतु त्यावेळेला जर तो पदार्थ अस्तित्वातच नव्हता, मूळ त्याचं कुठलंच रूप नसतं, सूक्ष्म रूप, तर तो स्थूल रूपाला आता तरी आला असता का? नाही. म्हणजे याचा अर्थ अगोदर अस्ति मग जायते असा वेदांत शास्त्राचा क्रम आहे. अस्ति जायते, जायते मग नंतर अस्ति होतं, हे वेदांत शास्त्राला मान्य
नाही, त्या ठिकाणी कुठंतरी ते गुप्त रूपात होतं. जसा न फुललेल्या किंवा न उमललेल्या कळीमध्ये जसा सुगंध गुप्त असतो. अजून उदाहरण देतात, किंबहुना काष्ठी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्युजो असे. किंबहुना म्हणजे बहुना किम म्हणजे फार काय सांगू अर्जुना तुला. काष्ट जेवी हे किरीटी, वन्ही काष्टी जेवी वन्ही म्हणजे अग्नी, तो काष्ठी म्हणजे काष्ठामध्ये लाकडामध्ये पहिला अग्नी जर नसला तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तो त्या ठिकाणी अग्नी उत्पन्न होईल का. मग काष्ठामध्ये अग्नी अगोदर आहे, अव्यक्त दशेत आहे, तो आपल्याला दिसत नाही परंतु तो आहे. तर तो कसा आहे मग, तो लपून आहे, गुप्त आहे. त्याप्रमाणे तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यजो असे. त्याप्रमाणे हा जो अहंकार सांगायचा ना, कोण हे अजून माऊलीने सांगितलं नाही. अशी जी वस्तू आहे की जी प्रकृतीच्या पोटात लपून असते. म्हणजे ज्या वेळेला याच्यामध्ये ज्याला लय चिंतन म्हणतात ना आपल्याकडं, त्याच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर तो जो अहंकार असतो तो प्रकृतीच्या पोटात असतो. अहंकाराचं कारण कोण आहे, महत्त्व आहे. अहंकार हा महत्त्वात लीन होतो आणि महत्त्व हे प्रकृतीमध्ये लीन होतं. परंतु त्या ठिकाणी तो अहंकार आहेच की नाही तिथं, परंतु तो काय प्रकृतीच्या पोटात लीन आहे. प्रकृती अव्यक्त आहे, त्याचप्रमाणे हा अहंकार देखील त्या अव्यक्त प्रकृतीमध्ये काय झालेला आहे, लीन झालेला आहे, त्याचा लय झालेला आहे. मीठ जसं आपण पाणी पाहिलं तर त्या पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकला तर ते विरघळून जातो, दिसत नाही, पण तो आहे का नाही, पण कोणत्या रूपाने, गूढ रूपाने आहे. पाणी जर आपण पाहिलं तर खारट लागतं की नाही. त्याचप्रमाणे हा त्रिगुणात्मक असणारा अहंकार त्रिगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीच्या पोटात लीन होऊन जातो, दिसत नाही. कारण त्याच्यामध्ये वैषम्य झालं तेव्हाच ते काय होतं, हळूहळू इंद्रिय गोचर होतं. केवळ त्या प्रकृतीच्या पोटामध्ये तो जेव्हा लीन झालेला असतो तेव्हा प्रकृती तिन्ही कोणती अवस्था आहे प्रकृतीची, तिन्ही गुणांची साम्य अवस्था आहे. तिन्ही गुण सारख्या प्रमाणात असतात, त्यावेळेला कोणताही व्यवहार त्या ठिकाणी होत नाही. म्हणून तो प्रकृतीच्या पोटात गुप्त असतो. अजून मग सांगतात, त्याचं उदाहरण सांगतात अजूनही माऊली, जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मिष पाहतू मग झालिया आतू बाहेरी व्यापी. हे आपल्या आयुर्वेदीय जी चिकित्सा पद्धती आहे तर त्या पद्धतीप्रमाणे माऊली एक उदाहरण देतात. जैसा ज्याप्रमाणे धातू गतू ज्वरू, आपल्या शरीरामध्ये सप्त धातू आहेत. त्याच्यामध्ये आपण जे अन्न खातो त्याच्यापासून हे धातू बनतात. त्या धातूंमध्ये जे धातूचा क्रम आहे, पहिल्यांदा रस, नंतर रक्त, नंतर मांस, रस रक्त मांस, नंतर अस्थी, नंतर त्या अस्थीच्या आतमध्ये असणारा जो भाग आहे त्याला मज्जा असं म्हणतात, अस्थी मज्जा. आणि त्याच्यानंतर शुक्र नावाचा 7वा धातू तयार होतो, ज्याच्यामध्ये स्त्रीच्या शरीरात आर्तव किंवा पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्रजंतू तयार होतात. असा हा शुक्र नावाचा या ठिकाणी 7वा धातू आहे. तर हे 7 धातू आहेत. ज्यावेळेला मनुष्याला ताप येतो आणि काही लोकांना खूप दिवस ताप राहतो, तर प्रथम काय आहे, हे जे आपण अन्न खातो त्या अन्नापासून पहिल्यांदा रस बनतं, नंतर रक्त बनतं. जसा त्याला खले कपत न्याय म्हणून एक न्याय आयुर्वेदमध्ये मानलेला आहे. एक दुसरा केदार कोल्ह्या न्याय म्हणून सांगितला जातो. काही शास्त्रकार असं मानतात की आपण खाल्लेल्या अन्नातून हे सगळे 7 धातू पुष्ट होतात, आपला आपला भाग त्याच्यातून ग्रहण करतात. आणि दुसरा एक सिद्धांत आहे, त्याला म्हणतात केदार कोल्ह्या न्याय. म्हणजे पाटापाटाने पाणी जसं जावं तसं पहिलं रस, नंतर रक्त, नंतर अस्थी असं पण जातं, आणि एक क्रमाक्रमाने. आणि एक खले कपत न्याय, खले म्हणजे खळं, आणि त्याच्यामध्ये कपोत म्हणजे हे जे पक्षी कबूतर वगैरे येतात धान्य वेचण्यासाठी, एकाच वेळेला येतात आणि आपलं आपलं घेऊन जातात. कोणताही न्याय मान्य केला तरीसुद्धा एवढं तर खरंच आहे की त्या अन्नापासून हे धातू जे आहेत हे निर्माण होतात. आता मनुष्यात जेव्हा ह्या धातूंमध्ये विकृती होते तेव्हा विकृती होताना क्रम आहे, मनुष्य आजारी पडतो ना, त्याच्यात अगोदर काही पूर्वलक्षणं असतात. त्या पूर्वलक्षणातच आपण वैद्य जो विद्वान असतो तो हा एखाद्याला ताप आला, तो ज्वर ज्याला म्हणतात, तर तो ज्वर आता ती कोणत्या लक्षणात, रस धातूला दुष्ट करत असताना वेगळी लक्षणं असतात, रक्त धातूला दूषण केल्यावर
वेगळी लक्षणं असतात, तेव्हा या ठिकाणी हा कोणत्या धातूपर्यंत पोहोचलेला आहे हे जर जाणलं तर त्या प्रकारची चिकित्सा करणं त्याला सुलभ होतं. परंतु हा धातुगत ज्वर आहे हा प्रगट रूपाने कधी दिसतो तर आपथ्याचे मिश पाहतो. ज्यावेळेला मनुष्य काहीतरी आपथ्य करतो त्याच वेळेला त्याला तो ज्वर जो आहे तो ज्वर अभिव्यक्त होतो. अगोदर त्या धातूमध्ये तो लीन होऊन राहिलेला आहे, दोष आहे, पण तो लीन स्वरूपात आहे. त्याचा आविर्भाव, प्राकट्य किंवा प्रगट लक्षणं आपल्याला तोपर्यंत दिसत नाहीत. म्हणून तैसा ज्वरो धातुगतू आपथ्याचे मिश पाहतो. पण त्या मनुष्याने नेमका आपथ्य केलं की त्याचं मिश म्हणजे त्याचं निमित्त तो वाट पाहत असतो. म्हणजे आपथ्य केलं की तो ज्वर आपल्याला यायला लागतो. त्यावेळेला तो ज्वर काय हे प्रगट आहे. पण जेव्हा प्रगट नव्हता तेव्हा त्या धातूमध्ये नव्हता का तो? होता, परंतु त्याला आपथ्य झालं नव्हतं. त्यांनी ज्या वेळेला जे काही पथ्याचं उल्लंघन केलं आणि त्यावेळेला तो ज्वर प्रकट होतो. मग जालिया आतू बाहेरी व्यापी. मग तो अगोदर आतमध्येच होता परंतु लीन होता, पण आता तो बाहेरी व्यापी. तो आतमध्ये असलेला दोष जो आहे तो बाहेरही प्रगट होतो आणि तो मनुष्य तापाने फणफणलेला त्याला आपल्याला दिसून येतो. हा मोठा एक आयुर्वेदमध्ये सांगितलेला दोष धातू मल यांचा विचार करताना धातू विचारामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. मग आपल्याला इथं फक्त दृष्टांतापुरती घ्यायची. जालिया आतू बाहेरी व्यापी तैशी पाचाही गाठी पडे. एवढे दृष्टांत सांगितल्यानंतर तैशे यांनी दार्ष्टांतिक हातमध्ये ह्या अहंकाराचं काय स्वरूप आहे ते माऊली आपल्याला समजावून सांगतात. आत्तापर्यंत हा अहंकार काय होता? आपल्या कारणामध्ये, अव्यक्तामध्ये, प्रकृतीमध्ये लीन होऊन राहिलेला होता. परंतु तैशी पाचाही गाठी पडे जई देहाकारो उघडे तई नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. आता या ठिकाणी हे अहंकाराचं कोणतं स्वरूप सांगितलं? सूक्ष्म स्वरूप. आपल्या कारणामध्ये लीन अहंकार आहे, पण कारणामध्ये लीन आहे आणि तो आपल्याला कोणत्याही इंद्रियांना दिसत नाही किंवा त्याचा स्पर्श करता येत नाही, त्याचं रूप पाहता येत नाही, त्याचं रस चाखता येत नाही आणि तो नाही म्हणण्याची सोय नाही. कारण आपत्य होता आता तो ज्या ज्वर प्रगट झाला याचा अर्थ ज्वर शरीरामध्ये होता पूर्वीच. तसं तैशी पाचाही गाठी पडे. पाचांची म्हणजे आता जे सांगितली पंचमहाभूतं, त्या पंचमहाभूताची गाठी पडे म्हणजे सगळी पंचमहाभूतं एकत्र येतात म्हणजे त्या पंचमहाभूतांचं पंचीकरण होतं. पंचीकरण म्हणजे आपल्याला थोडंसं चिंतन करायचं झालं तर सोप्या भाषेत असं चिंतन करता येतं की बघा पाचाही गाठी कशी पडते. तर पहिल्यांदा प्रकृतीपासून महत्त्वापासून अहंकार आणि त्या अहंकारामध्ये आपण चिंतन करीत आलो अनेक वेळा की त्या अहंकाराचे 3 प्रकार आहेत. एक आहे सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. त्या राजस अहंकार काही करत नाही, पण त्या सात्विक अहंकाराला जसं ऑक्सिजन तयार करताना ते पोटॅशियम परमॅंगनेट आहे आणि त्याच्यापासून ऑक्सिजन तयार करतात. त्याच्यामध्ये एक मॅंगनीज डायऑक्साईड नावाचा दुसरा एक द्रव्य किंवा पदार्थ टाकला जातो आणि नंतर त्याच्यापासून ऑक्सिजन निर्माण होतो योग्य प्रकारची उष्णता दिल्यावर. तर याच्यामध्ये हा निर्माण कसा होतो? तर त्याच्यामध्ये मॅंगनीज डायऑक्साईडपासून होत नाही, तो कोणापासून होतो? पोटॅशियम परमॅंगनेटपासून. मॅंगनीज डायऑक्साईड टाकायचं कशासाठी? तर ते मॅंगनीज डायऑक्साईड फक्त काय करतं? त्या ऑक्सिजन होण्यासाठी त्या पोटॅशियम परमॅंगनेटला सहाय्य करतं. त्याच्या स्वतःपासून काही होत नाही. तसा हा राजस अहंकार स्वतः काही त्याच्यापासून ही सृष्टी उत्पन्न होत नाही, पण तो सात्विक अहंकाराला सहाय्य करतो. ही एक विचाराची प्रणाली आहे. वेदांतशास्त्राने अध्यारोपाच्या भाषेमध्ये सांख्य तत्त्वज्ञान आहे, पण या सांख्य तत्त्वज्ञानाला बऱ्याच ठिकाणी जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे. पंचकरणामध्ये अनेक दुसरी मतं आहेत. असो, तर या ठिकाणी ह्या राजस अहंकाराच्या साह्याने ह्या सात्विक अहंकारापासून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन ही 11 तत्त्व तयार होतात. आणि जो तामस अहंकार आहे त्याला भूतादी अहंकार असं म्हणतात. ह्या भूतादी अहंकारापासून राजस अहंकाराच्या
साह्याने त्या ठिकाणी पंचतन्मात्रा होतात. त्या पंचतन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, नंतर काय रस तन्मात्रा आणि गंध तन्मात्रा, अशा ह्या 5 पंचमहाभूताची सूक्ष्म स्वरूप आहेत. आणि त्या सूक्ष्म स्वरूपापासून पुढं काय होतं, ती जेव्हा स्थूल भावाला येतात तेव्हा त्याला पंचमहाभूतं असं म्हणतात. पण ही पंचमहाभूतं निर्माण झाली म्हणून काय या ठिकाणी ही सृष्टी उत्पन्न होत नाही. कारण वेगवेगळं स्वरूप जर आपण त्यांचं पाहिलं ना पंचमहाभूताचं, तर त्या ठिकाणी बघा पृथ्वी माती आहे की नाही, जर पाण्यात टाकली तर विरघळून जाते की नाही. पाणी आणि अग्नी महाभूत आहे. पाणी जर अग्नीवर ठेवलं तर ते काय त्याचं वाफ होते की नाही, त्याची वाफ होऊन जाते. आणि म्हणजे ती विरुद्ध आहे की नाही, पृथ्वीचा आणि जलाचा विरोध आहे की नाही, आणि जलाचा आणि अग्नीचा विरोध आहे की नाही, आहे की नाही. आणि अग्नी केवढा जरी हे झाला तर जोराचं जर आपण जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर अग्नीला विझवतं की नाही. आणि वारा जोरात आला तर आपण काहीतरी पेटवीत असतो आणि तो दिवा विझून जातो की नाही. म्हणजे यांचं परस्परामध्ये फार वैर आहे त्याच्यामध्ये. परंतु हे काही ईश्वरी सत्तेमध्ये असं आहे की परमात्मा जो आहे ना त्यांनी भयात वायू जो आहे तो भयामुळं सगळीकडे संचार करत असतो. काय भयादास्य अग्निस्तपती, परमात्म्याच्या भीतीनं हा अग्नी काय करतो, तपती, या ठिकाणी उष्णता देत असतो. भयात तपती सूर्य, हा सूर्यसुद्धा दररोज आपल्याला जी काही उष्णता प्रकाश देतो, योग्य वेळेला उदय पावतो, योग्य वेळेला अस्ताला जातो. ह्या सगळ्यांची सत्ता कोणाची, ही सर्व परमात्म्याच्या सत्तेने हे करतो. इतकंच नाही तर मृत्युर्धावती पंचमा, पाचवा हा जो मृत्यूसुद्धा योग्य वेळेला याचंही नियमन करता परमात्मा आहे. ईश्वरी सत्तेत ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण हे करण्यासाठी त्या ठिकाणी ईश्वराला हे सगळे सामुग्री जी आहेत ही कधी जीव किंवा ईश्वर यांचा जो व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये ज्या वेळेला हे पंचतन्मात्रा ज्या आहेत त्या पंचमहाभूत स्वरूपाला जरी प्राप्त झाल्या तरी त्या व्यवहार्य दशेला येत नाहीत. ज्या वेळेला यांचं पंचीकरण होतं म्हणजे ती एकमेकात मिसळतात, त्याच्या पद्धती सांगितलेल्या आहे. त्यापैकी एक पद्धती सोपी आहे, आपल्याला थोडीशी लक्षात घ्या. हे प्रत्येक महाभूत आहे एकदा तयार झालं की त्या महाभूताचे 2 भाग करायचे, बरोबर ना. एक अर्धा भाग वेगळा करायचा आणि दुसरा अर्धा भाग करायचा. त्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग करायचे. असं प्रत्येक महाभूताचे वेगवेगळे केले. त्याचा स्वतःचा एक अर्धा भाग आणि बाकीचे राहिलेले 4 भाग. मग त्यांनी राहिलेल्या एका भूताचे ते अर्धा जो भाग आहे त्याचे केलेले जे 4 भाग आहेत ते इतर 4 महाभूतांना एक एक द्यायचा. आणि ते इतर भूतांचा सुद्धा काय होतं, म्हणजे त्या 4 भागातले समजा पृथ्वीचा भाग आहे तर तो काय होतं, आकाश, वायू, अग्नी आणि जल यांना दिला जातो. जलाचा जो अर्धा भाग आहे त्याचे 4 केलेले भाग ह्या भूतांना देतात. म्हणजे प्रत्येक भूत जे आहे तर इतर 4 भूतांचे एक एक भाग घेऊन त्याचे 4 भाग, बरोबर ना, आणि त्याचा स्वतःचा अर्धा भाग मिळून जे होतं त्याला काय म्हणतात की पंचीकृत पंचमहाभूतं. म्हणजे जेव्हा यांचं एकत्रीकरण होतं तेव्हा हे काय होतं, व्यक्तदशेला आपल्याला येतात. आणि त्यांच्यापासून मग हे शरीर, ज्याला क्षेत्र म्हटलेलं आहे, तर हे आपलं शरीर किंवा सगळी सृष्टी, ही सृष्टीतले पदार्थ हे त्या महाभूतांपासून बनत असतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये सारखीच तत्व असतील असं नाही. पशूंच्या ठिकाणी आपण परवा चिंतन केलं, पशूंच्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी वायुतत्व अधिक आहे म्हणून ते आकाशात काय करतात, उड्डाण करू शकतात. काहींच्या ठिकाणी जलमहाभूताचं तत्व अधिक आहे तर ते पाण्यामध्ये काय करतात, जलचर प्राणी संचार करू शकतात. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या योनी निर्माण झाल्या. आणि मग हे पंचीकरणानंतर झालं की त्यावेळेला काय होतं, आता ते सांगतात की तैशी पाचाही गाठी पडे. ह्या 5 एकत्र आली, पंचीकरण झालं का देहाकारू उघडे. त्यावेळेला हा देहाचा आकार काय होतो, आतापर्यंत आकार दिसत नव्हता तर आता 5 एकत्र आल्यावर हा आकार निर्माण होतो. आता ह्याच्याविषयी आपल्या शास्त्रामध्ये खूप मोठा विचार आलेला आहे. तो विचार वेदांत शास्त्राने अध्यारोपाच्या भाषेत म्हटलं तरी व्यवस्थित केलेला आहे. जसं आपल्याला स्वप्न काही पडलं तरी खोटंच आहे की नाही, परंतु कसं स्वप्न पडावं असं वाटत नाही, त्याप्रमाणे हे सृष्टी जरी क्षेत्र हे जरी मिथ्या असलं तरी त्या मिथ्या क्षेत्राची उत्पत्ती, स्थिती, लय सांगताना एक सुचारू रूपाने मांडणी वेदाने केलेली आहे. आणि हे अत्यंत काय त्याला म्हणतो आपण विज्ञान जे आहे तर ते विज्ञानाचंही विज्ञान
ज्याला म्हणावं अशी या अध्यात्मशास्त्राने त्याचे बारकाव्याने मांडणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मग आता हे पंचीकरण झालं आणि देहाकारू उघडे, आणि वेळेला हा देहाचा आकार जो आहे तो आपल्याला स्पष्ट झाला, उघडा झाला. आणि तै नाचवी चौकडे तो अहंकार उगा. आणि मग काय होतं, आता हा मोठा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की शास्त्रामध्ये हे एकदा देहाचा आकार झाले म्हणजे अनेक प्रकारचे देह निर्माण होतात. आणि त्या देहाला पण आता कोणता देह कोणाचा, कोणत्या जीवात्म्याचा असं आपल्याला वाटेल ना. तर त्याच्यामध्ये पूर्वी त्यांनी केलेले जे कर्म आहेत त्या कर्माच्या म्हणजे त्यांनी केलेल्या कर्मानुसार जैसे ज्याचे कर्म, तर त्या कर्माप्रमाणे त्याच्या पूर्वीच्या देह सोडताना त्याचे जे संस्कार झालेले आहेत त्याचा देह पडला, पण त्यांनी केलेली जी कर्म ती संस्कार रूपाने त्याच्या ठिकाणी त्या सूक्ष्म शरीरात राहत असतात. त्या सूक्ष्म शरीरामध्ये ही इंद्रिय जरी नसली, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही तर इथं यांचा समुदाय इथं पडतो, परंतु खरी ज्ञानेंद्रिय म्हणजे हात नाही, त्या हाताचे अधिष्ठात्री देवता आहे. प्रत्येकाचं अध्यात्म, अधिभूत, अधिदैव अशा प्रकारचा विचार शास्त्राने सांगितलेला आहे. तर हा जो जीव आहे तर जीव म्हणजे त्या जीवाचं सूक्ष्म शरीर, इथं पडतं ते स्थूल शरीर, पण ह्या शरीराला ते काय करतं, सोडून देतं सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी ज्याच्यामध्ये कर्माचे संस्कार साठवलेले आहेत असा हा सूक्ष्मदेह ह्या शरीराला सोडतो. जन्म आणि मरणाची व्याख्या जी आपल्या वैदिक परंपरेने केलेली एवढी निर्दुष्ट व्याख्या जगातल्या कोणत्याही तत्त्वज्ञानाने आतापर्यंत जन्ममरणाच्या संबंधाने सांगितलं नाही. आणि त्यांचा विचार जो आहे तो कायम अस्पष्ट असा राहतो. पण आपल्या या वैदिक संस्कृतीमध्ये जन्म म्हणजे काय, स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीराने प्रवेश करणं, आणि मरण म्हणजे काय, त्या स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडून जाणं, याला मरण असं म्हणतात. किंवा त्याला काय म्हणतात, पंचत्वम गतः, हा पंचत्वाला प्राप्त झाला. की शरीर जे पंचमहाभूताचं ते इथं राहतं, परंतु त्याच्याबरोबर असणारा हा जो सूक्ष्म शरीर त्याला लिंग शरीर, ते लिंग शरीर मात्र ह्या शरीराला सोडून जातं. पण आता जेव्हा सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला कोणतं लिंग शरीर कुठं जातं, तर त्यांनी केलेले त्याच्या अंतःकरणात पूर्वीच्या मरणाच्या समयी असणारी जी वासना, त्यांनी केलेलं कर्म आणि त्याच्या ठिकाणी मूळ असणारं अज्ञान. कारण त्याला जन्ममरण कुठपर्यंत येतं, मी कोण हे ज्याला कळत नाही, आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रामध्ये जो जीवात्मा ह्या स्थूल शरीराला सोडतो त्याचं जाण्याची पद्धत कशी आहे, त्यासाठी उपनिषदांनी सांगितलं की आपल्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे हिरवं गवत असतं त्या गवतावर एक किडा असतो, त्याला आपल्या भाषेत, सामान्य भाषेत त्याला नाकतोडा म्हणतात. त्याला एक काय त्याला शब्द आहे काय ते, त्याला एक म्हणजे एक शब्द आहे की आपण त्याला नाकतोडा म्हणतो. हिरव्या रंगाचा तो किडा असतो, तर त्याला त्याचे पाय असतात, मागे पाय असतात, पुढे पाय असतात. त्याला जेव्हा चालायचं असतं तेव्हा तो काय करतो, मागच्या गवताच्या काडीवर जो काही पाय ठेवलेला आहे तो पुढच्या गवताच्या पायीवर ठेवतो आणि मग नंतर मागचा पाय त्या ठिकाणी घेतो. तसं ह्या अज्ञानी जीव जो आहे तो त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या कामना, त्यांनी पूर्व केलेले कर्माचे संस्कार, पूर्वीचे असणारे कर्माचे संस्कार ह्याच्यानुरूप काम, कर्म आणि अविद्या, अज्ञान याच्यामुळं ह्या तीन गुणांनी युक्त असणारा तो जीवात्मा त्याच्या पूर्वीच्या संस्कारांतून जो देह त्याच्या कर्माप्रमाणे भोग भोगण्याला योग्य आहे त्याला जाऊन एकदम हा देह माझा आहे असं म्हणतो. जसा तो पुढच्या शरीरात पाऊल ठेवला की मागच्या शरीरातून त्याचं काय होतं, जे सत्ता आहे ती सत्ता तो काढून घेतो. त्याप्रमाणे या ठिकाणी हे जे ज्या वेळेला हा पंचमहाभूतांच्यापासून हे जे आकार निर्माण होतात, देह निर्माण होतात, ते जीवात्मा त्यांच्या पूर्वकर्मानुरूप त्या देहाविषयी तादात्म्य अभिमान धारण करतात. आणि असा अभिमान धारण करणं यालाच काय म्हणतात, अहंकार असं सांगतात. म्हणून या ठिकाणी सांगतात, तैशी पाचाही गाठी पडे तै देहाकारू उघडे, आणि तै नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. आणि त्यावेळेला जो सगळीकडे नाचायला होतो म्हणजे काय, जीवाला कर्म करण्याला प्रवृत्त करतो. हा देह माझा, मग ह्या देहात मी अमक्या प्रकारचं कर्म करणार. कशासाठी कर्म करणार, तर मला अशा चांगल्या प्रकारचे भोग मिळणार, ही इच्छा त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. आणि त्या देहाला तो हा देह मी आहे किंवा हा देह माझा आहे
अशा प्रकारचा भ्रमाने तादात्म्य अध्यास किंवा तादात्म्य अभिमान धारण करतो. आणि असा जो तादात्म्य अभिमान आहे त्याचंच नाव काय आहे? अहंकार. आणि इथं माऊली सांगतात तो अहंकार माऊलींच्या दृष्टीनं माऊली खूप अनेक ठिकाणी व्यंजनेनं ध्वन्यर्थाने आणि आपल्या दयार्द्र अंतकरणाने आपल्याला जाणीव करून देतात. माऊली या ठिकाणी फक्त पदाचा विचार करत नाही, परंतु काय देवाचे मनोगत. भगवंताने हा उपदेश कशाला केलेला आहे तर अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगताचं हे संसाराचं ओझं त्यांचं कमी व्हावं आणि या संसार बंधनातून ते मुक्त व्हावे. तेव्हा हा अहंकार काय आहे तर तो नाचवी. तो आपल्याला सगळीकडं जसं त्या गारुडीच्या खेळातलं माकड तो नाचवत असतो तसा अहंकार हा मनुष्याला जीवनभर नाचवत असतो. कुर्वते कर्म भोगाय. भोगासाठी कर्म करायचं आणि कर्म करण्यासाठी काय करायचा? कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते. अशा प्रकारचं त्याचं ही जे चक्र आहे हे चक्र कायम जन्म मरण परंपरेचं चालू राहतं. म्हणजे हा अहंकार माणसाला अत्यंत परतंत्र करून जीवनभर नाचवतो. आणि जेव्हा मानवी जीवनामध्ये हा अशा प्रकारचा नाचत असताना हजारो योनीमध्ये आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल अशा प्रकारची दुरवस्था स्वतःच निर्माण करतो. आणि जर ह्या अहंकाराचा आपण त्याग केला, या देहाला इथंच जर आपण म्हणलं न म्हणा देह माझा ऐसा, त्या देहाविषयी अहंकार ठेवला नाही तर अहंकार कुठं जाऊन बसेल? तुमचा अहम हा कुठंतरी तर ठेवावा लागेल. तर त्या ठिकाणी ज्या अनात्म देह आहे त्याच्यातून तो काढायचा आणि ब्रह्माहमस्मी, मी असंग निर्विकार ब्रह्म आहे. इथं जर तुम्ही तो अहंकार ठेवला तर तो अहंकार ब्रह्मरूप होऊन जाईल. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवला नाही तर ह्या अनेक योनीमध्ये तुम्हाला परत कायम पुनरावृत्ती करावी लागेल. म्हणून माऊली म्हणतात नाचवी चहूकडे. तो चहूकडे म्हटलं तर सर्व ठिकाणी, म्हणजे कधी तो त्या ठिकाणी स्वेदज योनीला जाईल, कधी उद्भिज योनीला जाईल. त्यांनी सांगितलं अंड जार स्वेदज उद्भिज या सौंदर्य तुम्हाला कधी वृक्ष करील, कधी तुम्हाला एखादा कीटक पशु पक्षी कोणत्याही अनेक प्रकारच्या योनीमध्ये जड स्थावर कधी जंगम अशा प्रकारच्या योनीमध्ये तुम्हाला तो घालवीत राहील. म्हणून तो अहंकार उगा माऊली या ठिकाणी हा अहंकार कोणता आहे? स्थूल भावाला प्राप्त झालेला. आता तुम्हाला अहंकार कळायला लागला. हे देह मी, हे देह माझं. झोपेत कुठला अहंकार असतो? झोपेत तो लीन झालेला असतो. जागं झाल्याबरोबर आपण काय म्हणतो? कालचा हा मनुष्य माझा मुलगा, हा मी त्याचा पिता, हे माझं कालचं शरीर असं म्हणून पुन्हा त्याच देहा ठिकाणी तो तादात्म्य धरतो की नाही? त्याचप्रमाणे आता काय झालं? स्थूल भावाला आला. आणि सुषुप्तीमध्ये काय होता? सूक्ष्म भावाला. तो अहंकार नव्हता का तिथं? नव्हता. तर पुन्हा जागा झाल्यावर जे कालचे काम नियोजित होते ते मीच करायला लागतो की नाही? म्हणजे असा हा जो अहंकार आहे तो नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. आता माऊली बघा, आता आपण सांगितलं माऊलींची दयार्द्र अंतःकरण आहे. सगळ्या विश्वाच्या दुःखाने दुःखी होणारं. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. सर्वात श्रेष्ठ योगी कोणता? भगवान सांगतात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा आणि दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणारा असे परमयोगी हे संत सम्राट भगवान माऊली आहेत. आणि म्हणून त्यांनी आता आपल्याला कार्य काय ठरलेलं आहे? फक्त आपल्याला अहंकार पदाचा अर्थ समजून द्यायचा. बरोबर ना? सूक्ष्म अहंकार सांगितला, स्थूल अहंकार सांगितला, परंतु अहंकाराचे अनर्थ लोकांना सांगायला माऊलींना घाई झालेली आहे. म्हणून माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. याचा अर्थच असा आहे की भगवान परमात्म्याला सुद्धा याच्याचसाठी सांगायचं होतं, पण ती युद्धभूमी होती, ते कुरुक्षेत्राचं रणांगण होतं, वेळ कमी होता, त्याच्यामध्ये मुख्य सिद्धांत परमात्मा सांगत गेले. परंतु आता तोच श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला पांडुरंग स्वरूपात त्या ठिकाणी येतात, तेच पांडुरंग अलंकापुरीनं ज्ञानोबा अवतार धारण करतात, तेव्हा आपलं मनोगत तेच पुन्हा काय करतात? प्रगट करतात आणि आपल्या ह्या गीता ग्रंथावर एक प्रकारचं भाष्य करतात आणि इथं वार्तिक करतात. म्हणजे तिथं जे सांगायचं राहिलं ते या ठिकाणी सांगतात. कारण त्यालाच वार्तिक म्हणतात. उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रहा यत्र क्रियते. एखादी गोष्ट सांगितलेली आहे
एखादी न सांगितलेली आहे, एखादी गंभीररित्या लोकांच्या बुद्धीवर आरूढ न होणारी आहे, दुर्व आहे, तर त्याचंही चिंतन सांगतात. तर हे चिंतन चाललं आहे कशासाठी? हे काही जसा इतिहासाचा अभ्यास आहे, भूगोलाचा अभ्यास आहे, डिग्री मिळाली, नोकरी लागली, त्याचा विषय संपला, तसा हा विषय नाही. या ठिकाणी हे आपल्याला ही मरणमारी विद्या आहे, जी आपल्याला ही विद्या जी आहे आपल्याला महान फलदात्री अशा स्वरूपाची आहे. म्हणून त्या विद्येचं फल काय आहे ते माऊली सांगतात या ठिकाणी. आणि जर ह्या ब्रह्मविद्येमध्ये हा जो अहंकार आहे, ह्या अहंकाराच्या नादी मनुष्य लागला, त्या अहंकाराचा परित्याग केला नाही तर त्याला जीवनामध्ये कितीही शास्त्राध्ययन केलं असेल आणि तो कितीही काय त्यांनी सांगितलं, षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या. षडंगादी वेदाचं अध्ययन झालं असेल, सगळं दर्शनशास्त्र, स्मृतिशास्त्र, पुराण याचं जरी अध्ययन झालं असेल, षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या. इतकंच नाही, कवित्वादी गद्यम सुपद्यम करोते. त्या ठिकाणी काव्यामध्ये काव्य निर्माण करू शकतो, त्या अलंकार रसाने भरलेलं काव्य निर्माण करू शकतो आणि गद्यातही अनेक प्रकारचं विस्तारपूर्वक चिंतन सांगू शकतो, तरीसुद्धा ग्रंथलिखाण करू शकतो. परंतु ते म्हणतात, गुरोरंघ्री पद्मे किंवा हरे रंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जर त्याचं ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त जर एकरूप झालेलं नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. परंतु त्याच्यासाठी कितीतरी लोक एवढा शास्त्राध्ययन करतात आणि त्यांना शास्त्राध्ययनाचाच अभिमान होतो. याविषयी आपण थोडंसं चिंतन पाठीमागं केलेलं आहे की त्यांना तैसा चित्ती आणते ठाव, जिभे सकळ शास्त्राचा सराव, ऐशी कोटी एक जन्म जावो परी न पविजे माते. कितीही जन्म गेले तरी तो परमात्म्याला प्राप्त होत नाही. उलट होतं काय, त्याचा अहंकार वाढतो, अभिमान वाढतो, त्याला दर्प निर्माण होतो. माझ्यासारखा शास्त्राध्ययन केलेला कोणीही नाही. आणि अशा पुरुषाला जितकं दुःख होतं एवढं सामान्य माणसाला सुद्धा होत नाही. ही गोष्ट ज्ञानोबा आपल्याला ह्या श्लोकाच्या चिंतनामध्ये सांगतात. बापा नवल अहंकाराची गोठी. ह्या अहंकार जेवढा तो स्थूल स्वरूपात येतो त्या अहंकाराचं एक फार मोठं आश्चर्य आहे. तो अहंकार सगळ्या लोकांना काय करत असतो, त्रास देत असतो, पीडा करत असतो, क्लेश करीत असतो. पण तो अहंकार हे अशा प्रकारचं तत्व आहे की जे विशेषे न लगे अज्ञानापाठी. अज्ञानाला ते विशेष त्रास देत नाही. आम्ही तर काय अज्ञानी जीव आहे, आम्हाला काही कळत नाही. आपल्या संतांच्या जीवनचरित्र पाहिलं, शास्त्राध्ययन केलं नाही पण त्यांना परमात्मा साक्षात्कार झाला. आणि कितीतरी लोकांनी शास्त्राध्ययन केलं परंतु त्यांना मात्र परमात्मा साक्षात्कार झाला नाही. ते त्या ठिकाणी काम क्रोधादी दोषांच्या आवेगामध्ये सापडलेले आहेत आणि त्यांना अत्यंत असमाधान किंवा क्लेशाला सामोरं जावं लागली. असे अनेक जीवनचरित्र आहेत. मोठमोठे पण रामेश्वर भट्टांसारखे हे जे पंडित आहेत असे भाग्यवान पंडित आहेत की त्यांना शास्त्राचा अभिमान झाला पण तुकोबारायांच्या चरणाजवळ त्यांनी समर्पित केला आणि तुकोबारायांच्या त्यांनी अनुसरण केलं. की या ठिकाणी तुकाराम महाराज जे आहे, भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी असं त्यांचं वर्णन केलं. संत ग्रहमेळी जगदांध्य गिळी पहिलं उदयाचळी भानू तुका असं त्यांचं वर्णन केलं. असे पंडित फार थोडे आहेत की ज्यांचं भाग्य हे उदयाला येतं आणि अनंत जन्माची पुण्याई फलीभूत होऊन ते योग्य अशा महापुरुषाच्या सांभाळी किंवा त्यांच्या पायाजवळ शरणागत होतात. तर ही जे अहंकारी लोक आहेत तर त्या काळातले असणारे दुसरे लोक आहेत. मंबाजीबाने आपला अभिमान सोडला नाही पण रामेश्वर भट्टांनी मात्र सोडला. तुका विष्णू नाही धुजा असा त्यांनी उलट निर्वाळा दिला. तसं या ठिकाणी हा जो अहंकार आहे तो अज्ञानी पुरुषांना काही करत नाही जास्त. त्या एक तुकोबारायांचा एक अभंग आहे का त्याची काय फक्त जे मूर्ती आहे हाच परमात्मा आहे एवढी त्याची अफाट श्रद्धा आहे. तर त्या मूर्तीतून प्रगट होऊन नामदेवरायांचं दूध प्याले की नाही भगवान परमात्मा, त्याच्यामध्ये त्या बाकीचं काही त्याला आवश्यकता नाही. त्याची काही श्रद्धा अधिक आहे आणि अहंकार रहित होऊन तो ज्या वेळेला जातो तर असा अज्ञानी पुरुषाला सुद्धा देव सरता करू शकतो. विशेष न लगे अज्ञानाचे
पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी. पण या ठिकाणी हा अहंकार जो सज्ञानी आहे, सज्ञानी हा स्थूल अहंकार आहे अर्थात. तर या ठिकाणी हा स्थूल अहंकार जो आहे, तर हा सज्ञानी जे ज्ञानी शास्त्राचं अध्ययन केलेलं किंवा भौतिक विद्या, कला, 64 कला आणि 14 विद्या ज्यांना प्राप्त झालेल्या आहेत, 4 वेदाधिकांचं अध्ययन झालेलं आहे, आधुनिक विज्ञानाचंही अध्ययन आहे, जगामध्ये मान्यता, कीर्ती, धन आहे, असे जे अहंकारी लोक आहेत, यांना मात्र हा जो अहंकार आहे हा त्यांना कंठाला झोंबतो, म्हणजे त्यांच्या नरड्याला पकडतो आणि त्यांना अत्यंत क्लेश देतो, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आता या संबंधाने एक थोडीशी स्वामी महाराजांनी मी गोष्ट सांगायची, तर ती गोष्ट थोडक्यात सांगतो. एक गुरु आणि शिष्य होते. गुरु आणि शिष्य होते, ते मधुकरी केली, कुठंतरी भिक्षा केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागले. तर उन्हाळ्याचे दिवस होते, अतिशय सूर्य माथ्यावर आलेला होता, त्यांचे पाय पोळू लागले आणि तितक्यामध्ये त्यांना एक बाग दिसली. ती बाग होती राजाची. म्हणून त्यांना वाटलं इथं जरा झाडं आहेत, वृक्षराजी आहे, तिथं आपण सावलीला बसू. आतमध्ये गेले, तिथं कोणी नव्हतं. त्या राजाची बाग होती आणि तो जो शिपाई आहे तो कुठेतरी बाहेर गेला होता. तेव्हा त्या ठिकाणी ते गेले आणि कोणी दिसलं नाही. तिथे एक चोपाळा टांगलेला होता राजासाठी. राजा जेव्हा कधी बागेमध्ये विहार करण्यासाठी येईल तर त्याच्यासाठी एक चोपाळा टांगलेला होता. त्याच्यावर हे बसले दोघं. आता चांगल्या प्रकारची सावली आहे, मंद वारा पण त्या ठिकाणी वृक्षांच्या याच्यामध्ये लागतो. मग त्यांना आनंद वाटला, दोघं बसले अगदी झोके खात. आणि तितक्यामध्ये तो जो बागकाम करणारा तो माळी तिथं आला, रखवालदार, आणि त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही कोण? तर पहिल्यांदा त्यांनी त्या शिष्याला विचारलं, तुम्ही कोण? इथं कसे आले? राजाच्या बागेत आलेत ना? त्यांनी सांगितलं, तुम्ही मला ओळखत नाही? मी प्रातस्मरणीय, वंदनीय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, अनंत श्री 1008 अमक्याचा शिष्य आहे. कारण गुरु शिष्य बरोबरच होते. त्यांना तुम्ही ओळखत नाही? त्यांनी सांगितलं, एवढी मोठी नावं घेऊन अशा गुरुचं नाव सांगतो, तुला एवढं कळत नाही की सामान्य माणसाने राजाच्या बागेत प्रवेश तरी कसा करावा? तुला एवढं कळत नाही? कसला रे विद्वान तू आणि अमक्याचा शिष्य? त्याने मानगुटीला धरलं आणि त्याला बागेच्या दरवाजाच्या बाहेर त्याला घालून दिलं आणि ते गुरु तिथंच बसून राहिले. नंतर त्याने विचारलं की हो, त्या यांना सांगितलं तुम्ही इथं कसे आले? तुम्ही सुद्धा इथं कसे आले म्हणे. त्यांनी सांगितलं, ते म्हणे मी काय, आम्ही आपल्या रस्त्याने जाणारे प्रवासी, भिक्षेकरी, आम्ही अज्ञानी माणसं, माहीत नाही राजाची बाग, इथं आलो आणि इथं बसलो सामान्य, काय शासन करायचं ते करा. त्यांनी सांगितलं, तसं नाही, तुम्ही स्वामीजी आले ना इथे राजासाठी बाग आहे, काय असो. त्यांनी त्यांचं दर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आता जावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. असं करत करत तो त्यांना सोडवण्यासाठी त्या गेटपर्यंत परत आला. तेव्हा हे सगळं शिष्य त्या गेटमधून पाहत होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला दर्शन करून हात जोडून तुम्हाला जणू काही एखाद्याला त्याला काय म्हणतो आपण, त्यांना सोडवण्यासाठी आदरपूर्वक तुमचं एखाद्या मूळहारीसारखे किंवा मुराळी म्हणतो आपण, जणू काही त्याप्रमाणे तुम्हाला पाठवलं आणि मला मात्र मानगुटीला धक्के देत बाहेर काढलं. याचं कारण काय आहे? हे असं काय फरक आहे? तर त्यांनी तेच सांगितलं. तेवढे काय आहे, बनने से हानी होती है. तू श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, काय अनंत श्री, अशा प्रकारची नावं जे म्हणजे विशेष लागून घेतलं ते काय बनणं आहे, कृत्रिमता आहे त्याच्यामध्ये. मनुष्य जेव्हा सामान्य स्वरूपात असतो, सामान्य स्वरूपात त्याला काही विशेष अशा प्रकारचे क्लेश होत नाही. पण तो जेव्हा विशेष भावाला जातो तेव्हा विशेष सगळं कल्पित असतं आणि ते सर्वच काय होतं, त्याच्याशी केलेलं तादात्म्य, हे माणसाला तादात्म्य अभिमान हा त्याला दुःख देत असतो. क्रिया दुःख देत नाही, त्याच्याशी केलेले त्याच्याविषयी केलेला जो अभिमान तो त्याला दुःख देतात. कर्म तर ज्ञानी पुरुष करतो, लहान मुलंही करतं, त्याला त्याचं फल भोगावं लागत नाही. परंतु जो त्या कर्माचा अभिमान धरतो, अहंकार धरतो, त्याला त्या कर्माचं फल भोगावं लागतं. जो ज्या कर्माचा कर्ता असतो म्हणजे अभिमान धारण करतो, तो त्या फलभोगाचा भोगता हा अपरिहार्यपणे ठरत असतो. म्हणून या ठिकाणी माऊलींनी आपल्याला एक ध्वन्यर्थाने अहंकार सांगत असताना, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी,
विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, अशा प्रकारचं माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात. आता हे अहंकाराचं निरूपण झालं, पंचमहाभूत आणि अहंकार. आता बुद्धितत्व काय आहे त्याविषयी सांगतात. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे, बोली जे यदुराजे ते ऐके सांगो. आता म्हणजे याच्यानंतर बुद्धी, जे बुद्धी म्हणजे ज्याला बुद्धी असं म्हणतात, ते ऐशिया चिन्ही जाणीजे, ह्या चिन्हावरून ह्या अशा प्रकारच्या लक्षणावरून तिला बुद्धी म्हणावं, असं त्या बुद्धीचं जाणीजे तुम्ही ज्ञान करून घ्या, असं कोण म्हणतात. तर यदुराजे बोलिले, असं यदुराज म्हणजे यादव कुलातील श्रेष्ठ महापुरुष असणारे अवतारी कुटीतले महापुरुष भगवान श्रीकृष्ण परमात्मा, यादव वंशाचे शिरोमणी ते म्हणाले. आणि ते ऐके, हे अर्जुना ते म्हणजे या ठिकाणी माऊली सांगतात, ते तू ऐक अर्जुना सांगो. आता त्याच्याविषयी काय आहे, यदुराजे बोलिले, भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ती सांगत आहे. म्हणजे भगवंताचं मनोगत आम्ही या ठिकाणी सांगतो. फक्त तुझं काम काय आहे, तू ऐक, तू फक्त याचं श्रवण कर. जर श्रवण केलं तर होईल काय हे गोष्टी तुला कळाल्या तर आळूमाळू अवधान दिजे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. हे सद्भाग्य उदयाला आले आणि सद्भाग्याने तुझा अंगीकार केला, तुला माळ घालून तुझं वरण केलेलं आहे, तुझा अंगीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. तरी अवधान एक वेळे दिजे आणि त्याचं फल काय होईल, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे भगवान माऊली काय म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का, ही माझी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञेचं बोलणं आहे की तुम्ही ऐकला तर काय होता, सर्व सुख नाम ब्रह्मसुखाला तुम्ही प्राप्त व्हाल. तुम्हाला मोठे गर्वाने बोलता. माऊली म्हणतात, हे प्रौढीनं बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. मी हे प्रौढीनं गर्वाने बोलत नाही, माऊली म्हणतात, कारण अहंकार कसा दुःखदायक आहे हे माहीत आहे. विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी. मग तुम्ही एवढं प्रतिज्ञापूर्वक पैजेनं विडा उचलल्यासारखं कसं बोलता. परिप्रौढीनं बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. तुमच्या ठिकाणी तुमच्यासारखे तुम्ही सर्वज्ञच आहात, पण या ठिकाणी ही सेवा करत असताना तुमची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून मी या ठिकाणी ही शब्दपुष्पांजली तुमच्या चरणी समर्पण करीत आहे. म्हणून म्हणतात, परी द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. माझी अत्यंत प्रेमपूर्ण आणि नम्रपणे ही आपल्याला केलेली विनवणी आहे, असं ह्या बोलण्याचं स्वरूप समजा, असं माऊली सांगतात. आता उद्या या ठिकाणी बुद्धी तत्व संबंधाने किंवा पुढची जी तत्व आहे त्या संबंधाने माऊली काय म्हणतात याचा आपण यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करू. असो, भगवान परमात्मा ह्या क्षेत्र मिथ्या आहे आणि त्या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ हा सत्य असून तोच मी आहे आणि तो ब्रह्मरूप अखंड अर्थ असणारं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे, असा मरण्याच्या एक क्षण पूर्वी का होईना अव्यवहित पूर्वक्षणी आपला निश्चय हो आणि ह्या जन्ममरण परंपरेचा कायमचा खंड हो, अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.